दादा कसे आहेत म्हणजे किती कडक आहेत? नाही, त्यांना वावगं खपत नाही. ओके. त्यांचं एक वक्तशीरपणा, त्यानंतर त्यांना स्वच्छता फार आवडते. बरं. त्यांना नीटनेटकेपणा फार आवडतो. संस्थेमध्ये पारदर्शीपणा न कारभार झाला पाहिजे यावर त्यांचा अट्टाहास असतो. त्याशिवाय प्रशासनावर चांगला वचक, असे अनेक चांगले गुण त्यांच्यामध्ये आहेत. थोडासा माणूस स्वभाव म्हणून थोडासा त्यांना वावगं नसल्यामुळे ते कधी कधी रागवतात, पण तितकी प्रेमळ आहेत. त्यामुळे काय त्याचा रागवण्याचा फारसा आम्हाला अनुभव आहे की बाबा दुसऱ्या तासाला ते ओके होणार. त्यामुळे त्याचं काय फारसं लोकांना सवय झालेली आहे त्याची. आता म्हणजे आम्ही आता एवढे पुण्याहून आलो तर एक आम्हाला जो लोकांना माहिती नाही असा काहीतरी दादांचा किस्सा सांगा ना की लक्षात राहिला तुमच्या. ते चिडले पण किंवा त्यांनी जो त्यावेळी स्टँड घेतला तो लक्षात राहिला काय? आता एवढं काय मी तुम्ही जर आधी सांगितलं असतं मी आठवण करून आलो असतो. तरी असा काही कोरोनातला किंवा जनरल असा काही प्रसंग? नाही, आज काय लक्षात येणार नाही. अनेक किस्से आहेत त्यांचे. बरोबर. कारण अनेक वर्ष जवळजवळ 20-21 वर्ष मला वाटतं मंत्रिमंडळामध्ये आता 1999 नंतर जेवढी मंत्रिपदं झाली त्यावेळा दादासोबत आहेतच. अनेक वेळा मंत्रिपदं झाली, अनेक वेळा चर्चा अनेक त्यात किस्से असतील. पण तू कधी तर पुढच्या बैठकीत आठवून सांगेन तुम्हाला. दादांना खायला वगैरे काय आवडतं तुमच्या घरी आल्यानंतर? स्पेशल फरमाईश? मटन आवडतं. मटन चांगलं कोल्हापुरी मटन. बर. तांबडा पांढरा वगैरे? तांबडा पांढरा फार आवडतो त्यांना. अच्छा. नेता का कधी का कसं म्हणजे ते आल्यानंतर? ते आले की त्यांना माहिती असतं बरोबर त्याची व्यवस्था करतो. आणि ते निर्व्यसनी आहेत. होय होय. सुपारीचं खाण तो कधी खाल्लेलं मी नाही बघितलं. आम्ही पुण्यामध्ये जेव्हा काम करतो ना असं लक्षात येतं की अजित पवारांना याच्यामध्ये खास इंटरेस्ट असतो. कसं बांधलेलं आहे, काय बांधलेलं आहे, खुर्च्या कशा, खूप छोट्या छोट्या गोष्टी. तुम्ही पण बघता त्या? नाही, मी बघतो, परंतु ते जास्त बघतात. मी त्यांना विनोदानं म्हणतो पूर्वजन्मी हे आर्किटेक्ट असावेत. म्हणजे त्यांना फार त्याचं बांधकाम. ते नवीन बिल्डिंग वगैरे बघायला पायऱ्यांपासून कुठलीच झाडं लावली. अजून माझ्या घरात त्यांना नेलं नाही. का तर ते असंच कशी उंची कमी, ते फरशी अशी मार्बल कसं, ते घालून कपडा स्वतः उचलून फेकणार. त्यामुळे ते शिस्त बिस्त म्हटलं ते भानगडच नको.